नाशिक शहरातील दीपालीनगर परिसरातील सर्वे क्रमांक 807/1 येथील प्रस्तावित 18 मीटर डीपी रोडवरून मोठा वाद निर्माण झाला आहे। नगररचना विभागाच्या अधिकृत पत्रानुसार या रस्त्याची अंतिम संरेषा अर्थात अलाइनमेंट अद्याप मंजूर झालेली नसून प्रस्ताव अजूनही मंजुरीच्या प्रक्रियेत आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे डीपी रोडची अंतिम मंजुरी नसतानाही याच परिसरात बहुमजली कमर्शियल इमारती, हॉस्पिटल आणि मोठ्या प्रकल्पांना बांधकाम परवानग्या देण्यात आल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे या परवानग्या नेमक्या कोणत्या निकषांवर देण्यात आल्या असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी केवळ तक्रारी, पत्रव्यवहार, पाठपुरावा आणि उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। याच परिसरातील हॅपी होम बिल्डर्सच्या 15 मजली इमारतीबाबतही नागरिकांनी आक्षेप नोंदवला होता। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी हॅपी होम बिल्डर्सचे संचालक प्रशांत जाधव यांची भूमिका जाणून घेतली। त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, परंतु महापालिका प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच बांधकाम करण्यात आले। त्यानुसार नैसर्गिक नाल्यावरही बांधकाम करण्यात आले असे त्यांनी खासगीत सांगितले आहे। दरम्यान डीपी रोडची अंतिम अलाइनमेंटच निश्चित नसताना अशा प्रकल्पांना परवानगी कशी मिळाली यावरून तत्कालीन कार्यकारी अभियंता तथा विद्यमान शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। तक्रारदारांचा आरोप आहे की संबंधित जागेची त्यांनी वेळोवेळी पाहणी केली होती, त्यामुळे सर्व घडामोडींची माहिती असूनही बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून या बांधकामांना अभय देण्यात आले। या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून परवानग्या कोणत्या आधारावर देण्यात आल्या, नैसर्गिक नाल्यावर बांधकामास जबाबदार कोण आणि नियमांचे उल्लंघन झाले का याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार सुखविंदर सिंग गरेवाल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। डीपी रोडची अंतिम मंजुरी नसताना परवानग्या कशा मिळाल्या, नैसर्गिक नाल्यावर बांधकामाला हिरवा कंदील कोणी दिला या प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतूनच समोर येणार आहेत। या प्रकरणावर आमचे लक्ष कायम राहील। वृत्तसंकलन नाशिक।